तिथल्या महायुतीत सुद्धा होणार असं तुम्ही म्हणताय. प्रवीणजी काय म्हणाल याबद्दल? कुरघोड्यांचं राजकारण होणारच जरी महायुती एकसंध दिसत असली तरी. नाही, मला वाटतं समर खडस साहेब यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे की आमच्यासमोर लढणार कोण आहे आणि त्यांच्यामध्ये काय सुसंवाद आहे, ताकद आहे, एकजूट आहे, हे महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिंदेसाहेब हे एक अभेद्य अशा प्रकारची शक्ती तयार झाली. ती केवळ दोन पक्ष म्हणून नाही आहेत, त्याला वेगवेगळी कारणं त्या ठिकाणी आहेत की या पक्षाचं नेतृत्व करणारे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे आज विकास पुरुष म्हणून एक इन्फ्रामॅन म्हणून आज युथ, सुशिक्षित किंवा मुंबईकर यांच्या मनामध्ये निश्चित त्यांचं स्थान आहे, हे कोणी त्या ठिकाणी नाकारणार नाही. कारण आपण बघाल, मोनो रेल असेल, मेट्रो रेल असेल, अंडरग्राऊंड मेट्रो असेल, कोस्टल असेल, अटल सेतू असेल, बोरिवलीवरनं ठाण्याचं टनेल असेल, हे सगळं योग्यच आहे. एकसंधता आणि त्याचबरोबर एक विचार असणं, एक विचारसरणी असणं, या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याचबरोबर मी कारण सांगतोय, तुम्ही विश्लेषण बोला प्रवीणजी बोला. आणि त्याच्यामुळे शिंदे साहेब हे संवेदनशील नेते आहेत. कारण बाळासाहेबांनी या मुंबईवर अधिराज्य केलं आणि तो हिंदुत्वाचा विचार, ती मराठी माणसांची भूमिका किंवा शिवसैनिकांना जपणं, ताकद देणं, अनेक मतमतांतर असतील, पण शिंदेसाहेब कार्यकर्त्याच्या मागे आणि उमेदवाराच्या मागे ताकदीनं उभं राहतात. हे महाराष्ट्राने विधानसभेत पाहिलं आणि वेगवेगळ्या निवडणुकामध्ये अनुभवलंय. आणि त्याच्यामुळे शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींची एक जोडी नेतृत्व. पण प्रवीणजी, अशा पद्धतीने शिवसैनिकांच्या मागे ताकदीने उभं राहण्यातूनच नवी मुंबईमध्ये असू देत किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये असू देत, सातत्याने रस्सीखेच पण पाहायला मिळालेली आहे भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्ये गेल्या काही दिवसामध्ये. हेही तितकंच खरं आहे प्रवीणजी. आणि नाही, 100% खरं आहे. जसं मगाशी समरने सांगितलं की काही ठिकाणी कुरघोड्या मागेपर्यंत होतील, आम्ही युती होणार का तोपर्यंत ताणाताणी होईल, जागा वाटपात एकमेकांना जागा मागणं, कारण प्रत्येक ठिकाणी पक्ष मजबूत आहेत, कार्यकर्ते आहेत. परंतु या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आदेश आला, शिस्तीचा पक्ष आहे आणि त्याच्यामुळं जो काही आदेश येईल, युती असेल तर युतीचं काम करतील, युती नसेल तर त्या ठिकाणी समन्वयातनं काय करायचं याचं देवाभाऊ आणि शिंदेसाहेब निर्णय घेतील. त्याच्यामुळं फार टोकाचं एकमेकांना पाडापाडी इथपर्यंत त्या ठिकाणी जाणार नाही, हे तुम्हाला विश्वासानं सांगतो. जसा की मगाशी समरनी उल्लेख केला, खरं आहे की मागाठाण्यामध्ये आज त्या ठिकाणी मी मनसेचा आमदार होतो, माझी तिथे एक वेगळी ताकद आहे. मी मनसेमध्ये येण्यापूर्वी भारतीय जनता पार्टी 3 वॉर्डामध्ये लीड आहे, जेव्हा युनायटेड शिवसेना होती. त्याच्यामुळे ते जस्टिफिकेशन आम्ही मागणीत करू, परंतु ज्या वेळेला आमचं नेतृत्व ठरवेल त्यावेळेला त्या ठिकाणी आम्ही, प्रकाश सुर्वे असो, मी असो, आम्ही सारी लोक त्या ठिकाणी मुंबईसाठी आणि महायुतीसाठी त्या ठिकाणी काम करू. नक्कीच प्रवीणजी, त्यामुळे एकसंधता हा तुमचा धोरणात्मक निर्णय आहे आणि शेवटी ज्याच्यासाठी तुम्ही एकत्र आलाय त्या दृष्टीने एकत्र राहण्याची शिस्त तुम्ही कुठेतरी पाळणार असं तुम्ही म्हणताय. महेशजी, याच बेसिसवरती मला तुम्हाला असं विचारायचं आहे की खूप एक कॉन्फिडन्स सातत्याने महायुतीमध्ये दिसतोय, खास करून मुंबईच्या बाबतीमध्ये. आता असं असताना मुंबईमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसची साथ बरोबर घेण्यासाठी तुम्ही अजूनही प्रयत्न करणार आहात का? मुंबईमध्ये सध्या तरी शिवसेना आणि मनसे यांचे बोलणं जोरात चाललेलं आहे आणि महायुतीचे घटक पक्ष आहेत त्यांचं का आम्ही म्हणजे माननीय पक्षप्रमुख यांनी काय अजूनपर्यंत तोडलेलं नाही. परंतु जी काही बोलणी होते ती वरिष्ठ नेत्यामध्ये, त्यामध्ये आम्ही कधी सहभाग घेत नाही. परंतु जी काही युती होईल त्या म्हणजे जो काही आदेश येईल पक्षाचा त्याप्रमाणे आम्ही काम करणार आहोत. बरोबर आहे. पण महेशजी, याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न असा आहे की गेल्या काही निवडणुकांमध्ये राज ठाकरे फार जास्त जिंकलेले नाही आहेत आणि त्यामुळे नक्की असं काय तुम्ही अपेक्षा करताय आता त्यांच्याबरोबर युती केल्यानंतर? विजयाची नक्की किती टक्क्याने तुमची शक्यता वाढतीये, जेणेकरून काँग्रेस नसलं तरी तुम्हाला चालेल, अशी परिस्थिती आहे का? परिस्थिती अशी आहे ना, तुम्ही बघा ना, मताधिक्य बहुतेक ठिकाणी जिथे जिथे आमचे जवळजवळ 1000 आणि 500 मध्ये भरपूर जण पडलेले आहेत, त्यामध्ये मनसेचा आपल्याला उपयोग होऊ शकते भविष्यात. तर मनसेचे जिथे जिथे मनसेची ताकद आहे त्यांना शिवसेना ताकद देऊ शकते. अशा ठिकाणी जे एक आणि एक सध्या
जो काही वातावरण आहे सध्या हं. एक मुंबई वाचवण्यासाठी किंवा मुंबईसाठी झटण्यासाठी, की तुम्ही बघताय गेले 4 वर्ष प्रशासनाचं राज्य होता. त्या प्रशासनाच्या राज्यामध्ये मुंबईचा किती लचके तोडायचा प्रयत्न केला. जी काही महानगरपालिका सातत्याने ठेवी ठेवलेल्या होत्या, त्या ठेवीचा उपयोग कशा पद्धतीने केला. जे काही श्रेय घेत आहेत इतर पक्ष, अटल किंवा कोस्टल रोडची सुरुवात कोणी केली? माननीय पक्ष म्हणून उद्धवजी ठाकरे यांनी केली. नक्कीच, म्हणजे त्यामुळे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे ताकद नक्कीच प्रचंड वाढते असं तुमचं म्हणणं आहे. समरजी, हाच मुद्दा घेऊन मी तुमच्याकडे येते, कारण ज्या पद्धतीने काही अनालिसिस करण्यात आले ते बघता काही मतदारसंघांमध्ये हे स्पष्टपणे दिसत होतं की जिंकण्यासाठी जर राज ठाकरेंना जितकी मतं पडलेली आहेत त्याची जोडणी जर उद्धव ठाकरेंच्या मतांबरोबर केली किंवा महाविकास आघाडीबरोबर केली तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होत होता. आता या परिस्थितीमध्ये दोन ठाकरे बंधूंचं येणं हे महायुतीसाठी किती